नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो, आज आहे आपला गुरुवार. आपण श्रीमद भगवद्गीतेचे अध्याय शिकायला सुरुवात केलेली आहे आणि आज आपण पहिल्या अध्यायातला 18 श्लोक आपले झालेले आहेत. आपण आज 19 आणि 20 हे 2 श्लोक बघणार आहेत. तर त्या अगोदर मी थोडंसं सांगू इच्छिते, आपला वेळ घेऊ इच्छिते की उद्या गीता जयंती आहे, शुक्रवार. उद्याची गीता जयंती आहे आणि आपण श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करत आहोत. त्यामुळं आपण आज काय करणार आहे, आज अगोदर आपण गीतेची प्रार्थना घेणार आहेत, श्रीमद भगवद्गीतेची, आणि मग नंतर आपण श्लोक घेणार आहेत. तर आपण प्रार्थना घेऊ अगोदर. जय श्रीकृष्ण. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीं मम्बत्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपानये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्ध्रा गोपालनन्दन पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेन वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तक केशव पाराशर्यवच सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधना बोधितं. लोके सज्जनषट्पदैर्हरः पेपीयमाणं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमल प्रध्वंसिन श्रेयसे. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्येस्तवे वेदे साङ्गपदक्रमोपनिषदेर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. 2-3 मिनटं झाली आपली प्रार्थना झाली. 2-3 मिनटातच झाली आपली प्रार्थना. तर आपण आता भगवद्गीतेचा पहिल्या अध्यायातला 19 आणि 20 हे 2 श्लोक घेऊया. एकोणिसावा श्लोक आहे. मागचे 18 सगळ्यांचे कंप्लीट झाले असं मी गृहीत धरून चालते आणि 19वा श्लोक आपण घेऊ. 19वा श्लोक. स घोषो धार्त राष्ट्राणाम. स घोषो धार्त राष्ट्राणाम. स घोषो धार्त राष्ट्राणाम. हृदयानि व्यदारयत्.
हृदयानि व्यदारयत् हृदयानि व्यदारयत् हृदयानि व्यदारयत् सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्. त्याच्यानंतर खालची ओळ. नभश्च पृथिवीं चैव नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् तुमुलो व्यनुनादयन् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. त्याच्यानंतर पुढचा श्लोक घेऊ आपण. 20वा श्लोक घेऊ. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा. शब्द तोडून म्हटले की जमतं. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः धार्तराष्ट्रान् कपिध्वजः धार्तराष्ट्रान् कपिध्वजः अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते. खालची ओळ. प्रवृत्ते शस्त्रसंपाते प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पाण्डवः धनुरुद्यम्य पाण्डवः धनुरुद्यम्य पाण्डवः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पाण्डवः धनुरुद्यम्य पाण्डवः. आपण 20पर्यंत घेतले तास. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पाण्डवः. आता आपण मागचे 2 आणि हे आजचे 2 असे 4 श्लोक आपण परत एकदा घेऊ. म्हणजे मागचे 2 श्लोक मागं सुटत चालतात आणि पुढचे 2 श्लोक आपली परत उजळणी होते. तर मागचा आपण आता 17 आणि 18 हे 2 श्लोक घेऊ. काशश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्च पराजितः द्रुपदो द्रौपदेयश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहु शङ्खान् दद्मु पृथक् पृथक् सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पाण्डवः. आज आपण 20पर्यंत श्लोक कंप्लीट केले. आता उद्या गीता जयंती आहे, तर आपण गीतेचा अभ्यास करतो. तर आपण गीता का शिकतो हे पण आपल्याला माहिती पाहिजे. गीता का शिकायची हे पण आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी 1-2 मिनटं तुमचे घेते. तर उद्या गीता जयंती आहे आणि श्रीमद भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णाच्या मुखारविंदातून निघालेली आहे. त्यामुळे तिचं महत्त्व जास्तच आहे. आणि पुन्हा मार्गशीर्ष महिना आहे. भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये 35वा श्लोक भगवंताने सांगितला आहे की मासानां मार्गशीर्षोहम ऋतूनां कुसुमाकरः. 10वा जो अध्याय आहे तो त्या अध्यायामध्ये भगवंतांनी
आपल्या विभूती समजावून सांगितल्या आहेत की मी कशा कशात आहे आणि तू मला कशा कशात बघू शकतोस. तर त्याच्यामध्ये देवाने सांगितलं आहे की मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकर, म्हणजे सगळ्या मासांमध्ये मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना आहे. म्हणजे तो मार्गशीर्ष महिना म्हणजेच मी आहे, हे सुद्धा तू समजून घे, हे अर्जुनाला देवाने तिथं सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर ऋतूनाम कुसुमाकर, म्हणजे ऋतूमध्ये ऋतू जो आहे वसंत ऋतू, त्या वसंत ऋतूमध्ये फुलं बहरतात. वसंत ऋतू म्हणजे हा सगळ्यांचा आवडीचा ऋतू असतो. तर असा तो ऋतू आहे वसंत ऋतू. तो वसंत ऋतूसुद्धा मीच आहे. म्हणून देव त्याला सांगत असतात अर्जुनाला की मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः. तर म्हणून या मार्गशीर्ष मासातल्या महत्त्व आणि त्या मार्गशीर्ष मासामध्ये गीता जयंतीचं महत्त्व हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून आपण भगवद्गीता शिकण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता शिकल्यानंतर आपल्याला त्याच्यातल्या आपण जेवढं खोलात जाऊ तेवढं खोलामध्ये जाऊन आपल्याला त्या प्रश्नांचे, आपल्याला जी पडलेले प्रश्न असतात त्याचे उत्तर आपल्याला सापडणार आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला भगवद्गीता ही शिकणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं आपण ही भगवद्गीता आता शिकायला घेतलेली आहे. मला पण फार येत नाही, पण जे थोडंफार मला माहिती आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर अशी आपण ही भगवद्गीता सगळ्यांनी शिका, आपल्या पाल्यांनाही शिकवा. आपल्या पाल्यांनाही शिकता आली पाहिजे, शिकवल्या गेली पाहिजे. आणि आपली संस्कृती त्याच्यामुळंच टिकून राहणार आहे. तर आपल्या संस्कृतीमध्ये आपला जो हा धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता, इतरही भरपूर ग्रंथ आहेत, परंतु त्यामध्ये सगळ्यामध्ये भगवद्गीतेचं वैशिष्ट्य हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि भगवद्गीता ही विशिष्ट तिचं महत्त्व आहे. त्याच्यामुळं आपल्याला ती भगवद्गीता शिकायची आहे आणि आपण ती शिकणारच आहोत. आणि ती शिकून आपल्याला त्याच्यामधल्या आपल्याला जे आपण सुरुवातीला आपण जे बघितले की जे आपल्याला प्रापंचिक सांसारिक जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये देऊन ठेवलेली आहेत. फक्त आपल्याला ती शोधायची आहेत आणि आपल्या याच्यानुसार त्याचे उत्तर आपल्याला सापडणार आहेत. पण ती शोधण्यासाठी आपल्याला श्रीमद भगवद्गीता शिकण्याची अत्यंत गरज आहे. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तिची गरज आपल्याला भासणार आहे माझ्या मते तरी. तर त्याच्यामुळं आपण ती भगवद्गीता शिकायला सुरुवात केलेली आहे. आणि आता आपण ती भगवद्गीता शिकतो आहोत. आणि आपण ती शिकू आणि आपण ती शिकून शहाणं होऊया. म्हणजे शहाणं म्हणजे कसं, तर विचारांनी शहाणं होऊया, विचारांनी धष्टपुष्ट होऊया. आणि ज्याचे विचार धष्टपुष्ट आहे त्याला आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडत नाही. आणि ज्याच्याजवळ धष्टपुष्ट विचार आहे, ज्याच्याजवळ विचारांची खाण आहे, त्याला कधीच आयुष्यामध्ये कुठंही अपयश पचवावं लागत नाही. आणि अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हणतात. परंतु ज्यावेळेस आपण गीता शिकतो आणि गीतेमध्ये आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर सापडतात, तर त्यावेळेस आपल्याला अपयश हे येतच नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला गीता शिकायची आणि म्हणून आपण ती गीता आता शिकतो आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि एक माझ्या लक्षात आलं आहे की सबस्क्राईब कोणीच करत नाही आहे. व्ह्यूज वाढत आहेत आपले, पण सबस्क्रायबर वाढत नाही. तर त्यासाठी आपण प्लीज सबस्क्राईब पण करा, लाईक करा, कमेंट पण करा. कमेंट पण आल्या पाहिजेत मला. कमेंट आल्या तर मला माझ्या याच्यात काही सुधारणा करता येईल. तर कमेंट पण करा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.